नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आत्ताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं होम ग्राउंड असलेल्या ठाण्याच्या जागेवरती भाजपचाही डोळा होता। त्यामुळे जागा वाटपामध्ये ठाणे कोणाला सुटणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलं होतं। मात्र शिंदेंवरती स्वतःचं घरचं मैदान गमावण्याची नामुष्की आता टळणार आहे, कारण ठाण्याची जागा शिंदेंच्या शिवसेनेकडे जाण्याची शक्यता आहे। विशेष म्हणजे आमदार प्रताप सरनाईक या जागेतून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरण्याची दाट शक्यता आता निर्माण झाली आहे। यासाठी सरनाईकांचं एक पत्र व्हायरल झाल्यामुळे चर्चांना उधाण आलेलं आहे। आपण आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्यामुळे आपल्यावर कोणकोणते गुन्हे दाखल आहेत याची माहिती द्यावी, असं पत्र प्रताप सरनाईक यांनी वसई विरार मीरा भाईंदर कार्यक्षेत्राच्या पोलीस आयुक्तांना लिहिलेलं आहे। तर मग आता पाहूयात की या पत्रामध्ये नक्की काय दिलंय। महोदय, मी प्रताप सरनाईक आगामी लोकसभा निवडणूक 2024च्या उमेदवारीकरता अर्ज दाखल करणार असून माझ्या विरुद्ध वसई विरार मीरा भाईंदर या कार्यक्षेत्रामध्ये कोणकोणते गुन्हे दाखल आहेत त्याबाबत माहिती मिळणं मला आवश्यक आहे। तरी आपण माझ्या विरुद्धच्या दाखल गुन्ह्यांची माहिती देण्याची कृपा करावी, ही नम्र विनंती। धन्यवाद। आपला स्नेहांकित प्रताप सरनाईक। दरम्यान ठाणे लोकसभेचे विद्यमान खासदार राजन विचारे हे उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत। त्यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आलेली आहे। त्यामुळे ठाण्यामध्ये शिवसेनेच्या 2 गटांमध्ये सामना होणार आहे। राजन विचारे आपली जागा टिकवण्यामध्ये यशस्वी होतात की सरनाईकांना आमदारकी ते खासदारकी अशी बढती मिळणार हे पाहणं जास्त महत्त्वाचं ठरणार आहे। तर मग मित्रांनो, अशाच नवनवीन माहितीसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।